टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या मी अंबा नदीच्या तीरावरती आहे। याच अंबा नदीमध्ये एक महिला जी आहे ती या ठिकाणी तिने उडी मारली होती आणि आता त्या महिलेचा शोध जो आहे तो रेस्क्यू टीम कडनं घेतला जातोय। आपल्यासोबत काही रेस्क्यू टीमचे मेंबर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत अद्यापर्यंत काय सापडले का? अद्याप तरी त्या महिलेचा शोध लागलेला नाहीये। जर आपण नदीचा विचार केला तर प्रचंड असा वेग धारण केलेला आहे पाण्याने, त्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होत आहे। आपण ऍडव्हान्स लेवलचे जेवढे इक्विपमेंट्स असतील, जेवढे आधुनिक जो तंत्रज्ञान आहे त्याचा आपण वापर करून त्या महिलेचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। थर्मल ड्रोन्स असतील, त्यानंतर कयाक्स असतात, ज्या अडगलीच्या जागा असतात ज्यामध्ये आपल्याला मोठी बोट घेऊन जाता येत नाही, त्या ठिकाणी आपण छोट्या बोटचा सहारा घेऊन सर्च ऑपरेशन करत आहोत। चान्सेस आहेत की ज्या महिलेने उडी घेतलेली आहे तिची बॉडी जर मयत झाली असेल त्याची बॉडी इथून खाली आपल्याला भेटण्याचे चान्सेस आहेत। जर पाण्याचा करंट बघितला तर आपल्याला जास्त प्रोबॅबिलिटी खालच्याच बाजूला भेटण्याची शक्यता आहे। आता आपण किती वेळ सर्चिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि आपण आता ब्रेक घेतलेला आहे आणि पुन्हा किती वेळ करणार आहात? आपण सकाळी ज्यावेळेस इन्सिडेंट झाला त्यानंतर काही वेळातच आपण या ठिकाणी हजर झालेलो आणि सकाळपासून आपण जवळजवळ 1 वाजेपर्यंत आपण सर्च ऑपरेशन घेतलेलं आहे। आता ब्रेक घेऊन पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन चालू करत आहोत। आपण जर पाहिलं तर रेस्क्यू टीम मेंबर होते, एकंदरीत जर पाहिलं तर जवळपास 6 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अद्यापही त्या महिलेचा जो आहे तो शोध लागलेला नाहीये। याच अंबा नदीच्या पुलावरून त्या महिलेने जी आहे ती या ठिकाणी अंबा नदी पात्रामध्ये उडी मारली होती आणि 6 तास उलटून देखील शोध लागला नाहीये। रेस्क्यू टीम मेंबर मार्फत अद्यापही या महिलेचा जो शोध जो आहे तो घेतला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैशंपायन, TVN मराठी, रायगड नागोठणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।